मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आपल्याला इंट्राडेसाठी सेलिंगचे स्टॉक आयडेंटिफाय कशा प्रकारे करायचे त्याच्यावर असणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपण परत इथे इंट्राडे स्किनरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला माहिती ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे आपला लॉंग बिल्डअपवर आणि त्याला मिळालेला उत्तम प्रतिसादामुळे आणि त्यावर आलेल्या कमेंटमुळे आपण याचं एक दुसरं स्कॅनरला कशा प्रकारे हँडल करू शकतो आणि त्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते पाहणार आहे। तो व्हिडिओ कधी पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे, इथे आय बटनलाही दिसत असेल आणि एंड स्क्रीनलाही मी तो व्हिडिओ देणार आहे मित्रांनो, कारण तो बिकॉज ऑफ तो स्विंग ट्रेडिंगसाठी जास्ती प्रेफर केलेला आहे। हा इंट्राडेला आपण सेल कोणत्या प्रकारे करू शकतो आणि कोणते स्टॉक असावे ते पाहणार आहोत। तर आता इथे त्या प्रकारे आपण स्विंगसाठी तिथे लॉंग बिल्डअप पाहिलेलं होतं की नवीन पैसा ॲड होतोय मित्रांनो इथे, त्यामुळे तो स्टॉक वरती जाणार आहे। आपण आता शॉर्ट बिल्डअप पाहणार आहे। शॉर्ट बिल्डअपमध्ये इथे सेलिंगच्या पोझिशन ॲड झालेल्या आहे। इथे सेलिंग करताय लोक, जेव्हाही पुलबॅक येतोय, जेव्हाही स्टॉक वर जातो तर इथून सेलिंगची पोझिशन ॲड होते। मग आपल्याला हे इंट्राडेसाठी वापरायचं आहे किंवा बीटीएसटी म्हणजे काय, आज बाय केलं उद्या सेल केलं, याला जास्ती दिवस होल्ड करायचं नाही, कारण सेलिंगला मोमेंटम फास्ट मिळून जाते। तर तुम्हाला ते इंट्राडेमध्येच कधी मिळाली तर तुम्ही तिथून एक्झिट होऊन जायचं आहे चांगल्या मोमेंटमने, नाहीतर क्वांटिटी तिथे रिड्यूस करून घ्यायची मित्रांनो आणि काही थोडीफार क्वांटिटी आपण होल्ड करू शकतो। आता परत तुम्हाला ऑलरेडी पहिला व्हिडिओ माहिती असेल तर सेटअप माहिती आहे। शॉर्ट बिल्डअपवर आपण व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर इथे या प्रकारचे स्टॉक आपल्याला ओपन झालेले आहेत। आज लॉंग बिल्डअपमध्ये जसा स्टॉकमध्ये बुलिश साईडच्या ट्रेडसाठी पोझिशन ॲड झालेला आहे, त्याचप्रमाणे शॉर्ट बिल्डअपसाठी इथे या शॉर्ट करण्यासाठी पोझिशन ॲड झालेले आहे। तर हे सर्वात पहिले लक्षात घ्यायचं। म्हणजे एक तर गोष्ट कन्सिडर आहे, हे जितकेही इथे स्टॉक दिसत आहे आपल्याला, तर त्या स्टॉकमध्ये आपल्याला तर बाईंग तर करायची नाही। सर्वात पहिली गोष्ट की तुमच्या रडारवर असेल मी इथे बाईंग करेल, तर बिलकुल बाईंग करायची नाही, कारण याच्यात नवीन पोझिशन ॲड झाल्या। जेव्हाही पुलबॅक गेल तर तो तिथून खाली येण्याचे चान्सेस इथे जास्ती आहे। तर हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे। नुसतं दररोज तुम्ही लॉंग बिल्डअप शॉर्ट बिल्डअप पण इथून ॲनालिस करून घेतलं तरी तुम्हाला इथे ट्रेड मिळेल। आणि इथे कधी यायचं आहे आपल्याला 9:30ला आपल्याला इथे यायचं आहे मित्रांनो। 9:30ला आपण आल्यानंतर इथे आपल्याला हे या प्रकारे काही स्टॉक दिसतात। आता मित्रांनो, हे इंट्राडेसाठी आपल्याला यूज करायचे असते तर आपल्याला मोस्टली याच्यात 5 आणि 10 मिनिटाची टाईम फ्रेमला पाहिजे आहे। आता सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे की त्याला कसं पाहू शकतो आपण इथल्या इथे 4 टाईम फ्रेमवर। पण आपण कधी आता पहिला स्टॉक पाहिला गुजरात गॅस, त्याच्यावर कधी क्लिक केलं तर या प्रकारची एक विंडो ओपन होते आणि त्या विंडोमध्ये एक बेसिक माहिती आपल्याला सगळी स्टॉक्सची पाहायला मिळते। त्याचा ओपन हाय काय होता आजच्या दिवसाचा। मार्केट करंटली चालू आहे मित्रांनो, साधारण 11 वाजलेले आहेत, कारण इंट्राडेसाठी आहे म्हणून मी इथे लाईव्ह मार्केटमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे। आपला स्विंग ट्रेडिंगचा होता तो आपण मार्केट क्लोज झाल्यानंतर नेक्स्ट दिवसासाठी कसं काय स्टॉक आयडेंटिफाय करायचे त्यासाठी तो मार्केट क्लोज झाल्यावर रेकॉर्ड केलेला होता। आता ह्या साईडला कधी पाहिलं तुम्ही तर तुम्हाला दिसतंय की एक रडार आहे, सेलिंगचं आहे। 15 मिनिटावर पण मी पाहिलं तर तिथे पण आपल्याला सेलच सांगतो आणि डेलीवर पण सांगितलं तर आपल्याला तो सेलच सांगतो। म्हणजे आपल्याला सर्व ठिकाणी तो सेलिंगचा सिग्नल इथे पाहायला मिळतोय। त्यानंतर इथे काही इंडिकेटर आहे, त्या इंडिकेटरची स्थिती काय 5 मिनिटाच्या टाईमच्या ॲनालिसिसमध्ये तेही आपल्याला इथे पाहायला मिळतो। म्हणजे एवढे इंडिकेटरसुद्धा आपल्याला लावायची गरज नाही, ते बेसिक इंडिकेटर आहे, ते सगळे आपल्याला तो इथे सांगतोय। तसं ADX आहे, ADXमध्ये तो सांगतोय, नंतर MACD पण आहे, RSI पण आहे, सुपर ट्रेंड पण आहे, तो पण आपल्याला इथे बेरीज सांगतो, ATR पण सांगतोय आणि नंतर VWAP पण सांगतोय मित्रांनो की तो बिलो VWAP आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहिती VWAPच्या खाली असलं तर काय, त्याच्यावर इन डिटेल व्हिडिओ आहे। इथे आपल्याला सर्व काही पाहायला मिळतं। त्यानंतर टेक्निकल फंडामेंटल पण पाहायला मिळतं, पण इंट्राडेमध्ये आपल्याला याची काही गरज नाही। आपण ते फंडामेंटलवर कसे स्टॉक सिलेक्ट करायचे त्या टायमाला यामध्ये जाऊन त्या गोष्टी पाहूयात। इंट्राडेसाठी आपल्याला एवढं काही करायची गरज नाही। एक ओव्हरलुक तुम्ही इथून करून घेतला की इंडिकेटर आपल्याला काय सांगतात, त्याच्यावरती हा रडार आहे ते आपल्याला काय सांगतं ते कधी तुम्ही पाहिलं तर त्याप्रमाणे आपल्याला हे समजतं। त्यानंतर तुम्ही इथे बारवर क्लिक केलं तर या प्रकारे इथे आपल्याला परत विंडो ओपन झालेल्या होत्या। स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण हवरली आणि डेलीचं पाहिलं होतं, पण या ठिकाणी आपल्याला 5 मिनिटाचं आणि 15 मिनिटाचं पाहायचं आहे, विथ व्हॉल्यूमसुद्धा दिसतंय। मग जसंही 15 मिनिटाच्या कॅन्डलचं ब्रेकआउट होतोय मित्रांनो, इथे आपल्याला आपली पोझिशन बनवायची 15 मिनिटाच्या हायरचा स्टॉप लॉस लावून। कधी 15 मिनिटाची कॅन्डल मोठी बनते मित्रांनो तर स्टॉप लॉसला अर्ध करून घ्यायचं आहे। कधी कॅन्डल मोठी बनत असली तर हे करायचं, पण एवढं लक्षात ठेवायचं याच्यात आपल्याला बाईंग करायची नाही। जेव्हाही पुलबॅक येतोय ना तेव्हा आपल्याला इथे सेल करायचं, म्हणजे जेव्हाही तो वर जायचा प्रयत्न करतोय
तिथून आपण सेल करू शकतो। त्यानंतर मित्रांनो हा सेकंड स्टॉक लावला की इथेही आपल्याला फॉलो ऑन सेलिंग पाहायला मिळतंय। रँडमली आपण कोणताही घेऊ की BPCL घेऊ। BPCL मध्ये तुम्ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम पाहिली तर गॅप डाऊन ओपन झालं, पुल बॅक घेतला आणि तिथून परत सेल ऑफ हा आलेला आहे। आपल्याला इंट्राडेसाठी तर आपल्याला 5च मिनिटाची टाइम फ्रेम पाहणं इथे गरजेचं आहे। IGL मध्ये पण पाहू शकता तुम्ही कंटिन्यू सेलिंग आहे 5 मिनिटामध्ये आणि 15 मिनिटामध्ये पण। इथे आपण डाबर लावलेला, डाबरमध्ये तर एकदम छान अशी संधी पाहायला मिळते, कारण 5 मिनिटामध्ये पण ब्रेकडाऊन झालंय, 15 मिनिटामध्ये पण झालेलं आहे। पण डेलीवर कधी पाहिलं तर तुम्हाला इथे रेंज बाउंड दिसतंय। तुम्ही याला बॉक्स पॅटर्न कधी आखून घेतलं तर इथून एक बढिया ट्रेड सुद्धा पाहायला मिळेल। बॉक्स पॅटर्नला कशा प्रकारे ट्रेड करता इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मित्रांनो, तो जाऊन तुम्ही पाहू शकता। तर याप्रमाणे इथे इझी होतं आणि मग जो स्टॉक तुम्हाला स्ट्रॉंग बेरिश वाटतो त्याला जाऊन तुम्हाला लावायचं आहे। तुम्ही इथे 9:30ला तुम्हाला 5 मिनिटं लागणार आहे मित्रांनो, आणि त्याप्रमाणे तुम्ही इथून पाहिल्यानंतर तिथे जाऊन आपलेच स्टॉक आयडेंटिफाय केल्यानंतर 15 मिनिटाच्या कॅन्डलची रेंज मार्क करायची, त्याचं ब्रेकडाऊन झालं 5 मिनिटामध्ये टाइम स्विच करून घ्यायचा आहे। झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ट्रेड इनिशिएट करू शकतो। स्टॉप लॉस हा आपण आपल्या रिस्क टू रिवॉर्ड नुसार लावू शकतो किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलनुसार पण लावू शकतो। आता जसं मी तुम्हाला इथे एक उदाहरण दिलं BPCLचं, BPCL मध्ये काय आलं 5 मिनिटामध्ये कधी पाहिलं मित्रांनो, गॅप डाऊन ओपन झालं, जास्ती मोठं कधी गॅप डाऊन ओपन झालं तर वेट करायचा पुल बॅकचा, म्हणजे वरती जाऊ द्यायचं। एक लक्षात ठेवायचं, हिच्या सेलिंग येणारच आहे, पण जास्ती गॅप डाऊन ओपन झाला तर वरती झाला आणि वरतून तो रिजेक्शन देईल, त्यामुळे मग पुल बॅकचा वेट करायचा। कधीच गॅप डाऊन जास्ती ओपन नाही झालं तर इथे आपल्याला काही चिंता करायची नाही, लगेच सुद्धा आपण इथून सेल करू शकतो। या प्रकारे स्ट्रॅटर्जी बनवायची आणि याच्या रिगार्डिंग आहे ना प्राइस ॲक्शन, नो बकवास सर्व काही ऑलरेडी आपल्या चॅनलवर चार्ट रीडिंगच्या सिरीज आहे। इथे सर्वात महत्त्वाचं काय, स्टॉक सिलेक्ट करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो, जे आपण करतो। प्राइस ॲक्शन तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कधी आपल्याशी जोडले तर तिथे कशा प्रकारे एंट्री होत असते। कधी अशाच प्रकारची कन्सेप्ट आवडते आणि या साईडवर अजून आपण कोणकोणत्या प्रकारे आपल्या स्ट्रॅटर्जी बनवू शकतो हे कधी तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर कमेंट नक्की करायची नेक्स्ट पार्ट म्हणून, तर आपण याच्यावर अजून पुढची एक स्ट्रॅटर्जी लवकरात लवकर घेऊन येऊ। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा। मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।